कसला विचार करतोस एवढा? अरे बघ ना, ही मुलं दरवर्षी न चुकता साईंची पालखी घेऊन शिर्डीला जातात. कमीत कमी 200-300 किलोमीटरचं अंतर हे पायी चालतात. त्यांच्या घरचे यांना काय बोलत नसतील का रे? एवढ्या उन्हात चालत पालखी घेऊन शिर्डीला जायचं आणि एवढ्या कडाक्याच्या थंडीमध्ये रात्रभर थांबायचं. या सगळ्या गोष्टीचा यांना त्रास होत नसेल? कुठून एवढी ऊर्जा येते यांच्यामध्ये? अरे साई नावातच ऊर्जा आहे. बरोबर बोलला. मला पण या ऊर्जेच्या स्रोतात व्हायचंय. माझी पण खूप इच्छा आहे की पालखी सोबत शिर्डीला जायची. पण काय माझ्याने हे सगळं होईल का रे? माझी पालखी सोबत शिर्डीला जाण्याची इच्छा पूर्ण होईल का रे? अरे ही इच्छा तुझी नाही, ही इच्छा साईंची. मग आता असला विचार करतोस? बाबांचं बोलणं आहे, पालखी समोर आहे, हो पालखीमध्ये सामील. इच्छा तिथे मार्ग. हो लई दिवसाच होत मनान, लई दिवसाच होत मनान, आज दिवस उगवला साई तुझे भेटीसाठी येईन शिर्डीला. साई तुझे भेटीसाठी येईन शिर्डीला. सजवीन सुतार होऊन चंदनी पालखी घरवीन. सोनार होऊन तुला सोन्यानं सजवीन, सुतार होऊन चंदनी पालखी घरवीन. मी माली होऊन फुलवाहीन, मी माली होऊन फुलवाहीन आई तुझ्या चरणाला. साई तुझे भेटीसाठी येईन शिर्डीला. साई तुझे भेटीसाठी येईन शिर्डीला. तुझे नावाचा गजर कानान घुमलाय. फक्त मैलो मैल चालून जरा भी नाही दमलाय. तुझे नावाचा गजर कानान घुमलाय. फक्त मैलो मैल चालून जरा भी नाही दमलाय. पालखीला येईन पायी पायी, पालखीला येईन पायी पायी खांदा मी लावाला. साई तुझे भेटीसाठी येईन शिर्डीला. साई तुझे भेटीसाठी येईन शिर्डीला.
तुझ्या दरबारी येऊन तुझं गुणगान गाईन, मनोभावे साई तुझी मी सेवा करीन. डोल्यानं पाहीन रूप साजीर, त्या डोल्यानं पाहीन रूप साजीर होमाचे दिवसाला. साई तुझे भेटीसाठी येईन शिर्डीला, ते आई तुझे भेटीसाठी येईन शिर्डीला. साई तुझे भेटीसाठी येईन शिर्डीला, साई तुझे भेटीसाठी येईन शिर्डीला. लई दिवसाचं होत मनान, ते लई दिवसाचं होत मनान. आज दिवस उंगवला, साई तुझे भेटीसाठी येईन शिर्डीला. साई तुझे भेटीसाठी येईन शिर्डीला. साई तुझे भेटीसाठी येईन शिर्डीला, साई तुझे भेटीसाठी येईन शिर्डीला, साई तुझे भेटीसाठी येईन शिर्डीला, साई तुझे भेटीसाठी येईन शिर्डीला. पालखी खांद्यावरी चालली या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. आपण बघतोय बदलापूर शहराच्या साई वालिवली परिसरातून निघालेली साईंची पालखी आता बदलापूर शहरापासून तब्बल 215 किलोमीटरच्या अंतरावर येऊन पोहोचली आहे. आज या पालखीचा शेवटचा दिवस आहे आणि इथून बाबांचा दरबार अवघ्या 30 किलोमीटरच्या अंतरावर उरलाय. या साई पालखीतील 6 दिवसांचा प्रवास कसा झालाय यावर आपण चर्चा करतोय. दादा नमस्कार. दादा मला सांगा, एकूण नियोजन कसं होतं या संपूर्ण 6 दिवसाचं? 6 दिवसाचं नियोजन एकदम सुंदर झालेलं आहे. जसं आम्ही बदलापूरमधून निघालो वालिवली आणि साई गावातून, जो उत्साह होता तो अतिशय इतका सुंदर झाला का सर्व लोकांना आवडलं एकदम. आणि निघताना एकदम आनंदात निघाले. आमच्या गावातले लेडीज आणि जेवढे जेंट्स होते तेवढे दोन्ही गाव आज एकत्र दिसले. त्यांना एवढा उत्सव चांगला वाटला का खरोखर आज साईबाबाची पालखी आज शिर्डीला निघाली आहे. सर्व गावांनी पूर्ण गावात रांगोळे बिंगोळे काढून एकदम आनंदात काढले. साईराम, आपण पाहिलं तर बाबांचा दरबार जो आहे इथून अवघ्या 30 किलोमीटरच्या अंतरावर आहे. संध्याकाळी ही पालखी बाबांच्या दरबारात पोहोचेल. भक्तांचा मोठा उत्साह त्या ठिकाणी पाहायला मिळेल. मात्र काही वेळात जर आपण पाहिलं तर गेले 6 दिवस जे साई भक्त तुमच्यासोबत चालतायत, मुलाप्रमाणे आहेत, वडिलांप्रमाणे आहेत, बाबांप्रमाणे आहेत, त्यांना निरोप द्यावा लागणार आहे. त्यावेळेला काय वाटेल? प्रत्येकाच्या मनात त्यावेळेला डोळ्यामध्ये पाणी येतो. कारण ज्या वेळेला पहिला दिवस असतो प्रत्येकाच्या मनात एकच असतो, शिर्डी जवळ येऊ दे, बाबांचं दर्शन होऊ दे. आता तो क्षण जवळ आलेला आहे. जसं आम्ही जवळ येतो तसं आम्ही भावूक होतो आणि साईबाबांचं दर्शन घेणं. साईराम, आपण पाहिलं तर बाबांच्या दरबारात जो पण भक्त जातो तो रिकाम्या हातानं कधीच परत येत नाही. बाबांकडे काही मागणं मागा किंवा नका मागू, बाबा त्याला रिकाम्या हातानं पाठवत नाही. मला सांगा, तुम्ही 7 दिवसाचा प्रवास करून ज्या वेळेला आता बाबांच्या दरबारात पोचाल, बाबांकडे नेमकं काय मागाल? प्रत्येकाला मी तर माझ्या गावामध्ये असतील, माझ्या ज्येष्ठ नागरिक असतील, सगळ्यांना सुख आणि समृद्धी राहू दे, जेणेकरून माझ्या गावावर कुठला संकट नाही येऊ दे, ना सगळ्यांना सुखरूप राहू दे. धन्यवाद. दादा, तुमचा कसा झालाय हा 6 दिवसाचा प्रवास आणि बाबांच्या दरबारात तुम्ही काही वेळात पोहोचणार आहेत, त्यावेळेला नेमकं कसं समाधान मिळेल? ज्या टायमाला आम्ही ज्या मंदिरात जातो त्यावेळेस आमच्या डोळ्यातून अक्षरशः पाणी येतो. कारण आमचा जो कुटुंब जो असतो 6 दिवस तो एकत्र असल्यामुळं जाताना एकामेकाला भेटताना कमी कमी डोळ्यात पाणी येत होतं आपल्या. आणि 6 दिवसाचा जो प्रवास झाला आहे त्याच्यामध्ये आम्हाला पाणी झालं, जेवण करणारे झाले, त्यांचा खरा आभार मानला पाहिजे. जेवण वगैरे व्यवस्थित भेटलेलं आहे. दादा, तुम्ही 6 दिवस या पालखीत प्रवास करताय. आत्तापर्यंत आपण बदलापूर शहरापासून पाहिलं तर साधारणतः 215 किलोमीटरचा प्रवास आपण पायी केला आहे. या संपूर्ण 6 दिवसात नेमके कसे अनुभव आलेत? अनुभव एकदम चांगला आहे. पालखीचं पहिलंच वर्ष असल्याकारणाने जी उत्स्फूर्त आहे पायी चालण्यामध्ये आणि खूप अशी चांगली व्यवस्था केलेली आहे आयोजकांनी. आणि आता आपण जसं जसं पुढे जातो मंदिरामध्ये हा गोतवळ्यातही जमा केला. पुढच्या वर्षामध्ये कोणाचा चेहरा दिसेल दुसऱ्या परत ही सगळी येवत. आणि 2 प्रकारचं आनंद आहे, एक दुःख पण आहे ना आनंद पण आहे. आनंदाचे पण अश्रू येतील, दुःखाचे पण अश्रू येतील. म्हणून ही सगळीजणं पुढच्या वर्षी अशीच ह्याच जोशामध्ये ह्या पालखीमध्ये सहभागी हो हीच इच्छा. या साई पालखीत चालणारा प्रत्येक जण मनामध्ये काहीतरी श्रद्धा, मनामध्ये काहीतरी ध्येय ठेवून चालत असतो. बाबांच्या दरबारात तुम्ही पोचाल संध्याकाळी. 7 दिवसांचा जो प्रवास आहे तो सफल होईल. बाबांकडे नेमकं काय मागणं मागाल? बाबांकडे हेच मागणं
घरची पण आणि जे आलेत जोडीला आपले जे साई भक्त पदयात्रे सगळ्यांना सुख समृद्धी लाभू दे हीच बापांच्या प्रार्थना. धन्यवाद. आपण बघतोय की गेल्या 6 दिवसापासून हे साई भक्त प्रवास करतायत. आज सकाळी न्याहारीची व्यवस्था अशोक चव्हाण यांच्या घरी करण्यात आली होती. ते देखील आपल्यासोबत आहेत. अशोक दादा नमस्कार. हे सगळे साई भक्त तुमच्या घरी आले, तुम्ही न्याहारीची व्यवस्था केली, हे सगळं करताना मनाला कशा प्रकारचं समाधान वाटतं? असं आहे, पहिल्यांदी साधारण 15-16 वर्षापूर्वी पालखी आली आमच्या घरी. पालखी नव्हती, तुमचे 10-15 माणसं आली होती, आंघोळीची सोय करा. आंघोळीची सोय केली तर सांगायचं असे त्यावेळेस माझ्याकडे 2 बैल होते आणि 500 रुपये एकर नांगरट होती. तर पालखी गेल्यानंतर मी 250 रुपयाचं नांगरलं आणि एकदम हालाकीची परिस्थिती होती. तर साधारण 15-16 वर्षात मी एवढं अनुभवलं का बाबांनी मागण्यासारखं काहीच ठेवलं नाही मला. त्यामुळे बाबांबद्दल काहीच बोलू शकत नाही. ती बोलायला गेलं तर असं राहतं डोळ्यातून. दादा एवढ्या वर्षापासून हे साई भक्त आज पालखी घेऊन आलेत, मात्र वेगवेगळ्या पद्धतीनं तुमच्या घरी यायचे. मला सांगा, कधी या साई भक्तांसोबत चालत जायचं आणि शिर्डीची वाट धरायची, बाबांच्या दरबारात पोचायचं अशी कधी इच्छा झाली का? झाली इच्छा. आता पुढच्या वर्षी मी डायरेक्ट तुमच्या गावावरून म्हणजे बदलापूरवरून तर शिर्डीपर्यंत पायी येणार आहे. म्हणजे मी माझ्या घरी बी पाहुणा म्हणून येणार आहे. धन्यवाद. आपण बघतोय की या साई पालखीत चालणाऱ्या प्रत्येक भाविकाला, प्रत्येक साई भक्ताला वेगवेगळे अनुभव येत असतात. त्याचबरोबर या साई भक्तांची व्यवस्था करणाऱ्यांना देखील वेगवेगळे अनुभव या कार्यक्रमाच्या माध्यमातून येत असतात. या साई पालखीतील शेवटच्या दिवसाचा प्रवास आम्ही असाच तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. आपण पाहत राहा आमचा विशेष कार्यक्रम पालखी खांद्यावरी चालली. बदलापूर शहराची पालखी निघाली र मानाची. बदलापूर शहराची पालखी निघाली र मानाची.
भजन कीर्तन करून बाबा नाम तुझा घेतला, नाम तुझा घेतला, नाम तुझा घेतला. ताईच्या पालखीला खांदा लावाला सचिन मस्कर आला, सचिन मस्कर आला, सचिन मस्कर आला. आवड बाबाच्या सेवेची पालखी निघाली रमानाची, आवड बाबाच्या सेवेची पालखी निघाली रमानाची. त्यात माझा बैसला गो, बैसला गो शिर्डीचा अधिपती, त्यात माझा बैसला गो, बैसला गो शिर्डीचा अधिपती. त्यात माझा बैसला गो, बैसला गो शिर्डीचा अधिपती, त्यात माझा बैसला गो, बैसला गो शिर्डीचा अधिपती. बदलापूर शहराची पालखी निघाली रमानाची, बदलापूर शहराची पालखी निघाली रमानाची. त्यात माझा बैसला गो, बैसला गो शिर्डीचा अधिपती, त्यात माझा बैसला गो, बैसला गो शिर्डीचा अधिपती. त्यात माझा बैसला गो, बैसला गो शिर्डीचा अधिपती, त्यात माझा बैसला गो, बैसला गो शिर्डीचा अधिपती, त्यात माझा बैसला गो, बैसला गो शिर्डीचा अधिपती, त्यात माझा बैसला गो, बैसला गो शिर्डीचा अधिपती. ओढ लगता तुझ्या दर्शनाची माझ्या साई माऊलीची, ओढ लगता तुझ्या दर्शनाची माझ्या साई माऊलीची. पायी पायी येतान पोरा साई वाली वलीची, पायी पायी येतान पोरा बदलापूर शहराची, पायी पायी येतान पोरा साई वाली वलीची, पायी पायी येतान पोरा बदलापूर शहराची. तुझे पालखीला खांदा लावाला सचिन मस्कर आला, सचिन मस्कर आला, सचिन मस्कर आला. तुझे पालखीला गोंडा लावाला मनोज गोपी आला, मनोज गोपी आला, मनोज गोपी आला. दिवे काय पेटती पाण्याला लीला हाय त्या साईची, दिवे काय पेटती पाण्याला लीला हाय त्या साईची. पायी पायी येतान पोरा साई वाली वलीची, पायी पायी येतान पोरा बदलापूर शहराची, पायी पायी येतान पोरा साई वाली वलीची, पायी पायी येतान पोरा बदलापूर शहराची. तुझे पालखीला गोना चाला देवेश मस्कर आला, देवेश मस्कर आला, देवेश मस्कर आला. तुझे पालखीला आरती गावाला कल्पेश मस्कर आला, कल्पेश मस्कर आला, कल्पेश मस्कर आला. महिमा गातो मी देवाची माझ्या साई माऊलीची, महिमा गातो मी देवाची माझ्या साई माऊलीची. पायी पायी येतान पोरा साई वाली वलीची, पायी पायी येतान पोरा बदलापूर शहराची, पायी पायी येतान पोरा साई वाली वलीची, पायी पायी येतान पोरा बदलापूर शहराची.
लागले पायाला वाट हाये त्या शिर्डीची, हलताना पडू लागले पायाला वाट हाये त्या शिर्डीची. पायी पायी येताना पोरा साई वालीवलीची, पायी पायी येताना पोरा बदलापूर शहराची. पायी पायी येताना पोरा साई वालीवलीची, पायी पायी येताना पोरा बदलापूर शहराची. ओढ लगता तुझ्या दर्शनाची माझ्या साई माऊलीची, ओढ लगता तुझ्या दर्शनाची माझ्या साई माऊलीची. पायी पायी येताना पोरा साई वालीवलीची, पायी पायी येताना पोरा बदलापूर शहराची. पायी पायी येताना पोरा साई वालीवलीची, पायी पायी येताना पोरा बदलापूर शहराची. पायी पायी येताना पोरा साई वालीवलीची, पायी पायी येताना पोरा बदलापूर शहराची. पालुकी निघाली खांद्यावरी माझ्या शिर्डीवाल्या साईनाथांची, नाचतन रसार साई भक्त वेडा होऊनी बदलापूर शहराची. पालुकी निघाली खांद्यावरी माझ्या शिर्डीवाल्या साईनाथांची, नाचतन रसार साई भक्त वेडा होऊनी बदलापूर शहराची. वेडा होऊनी तुझे दरबारी पोर नाचती बदलापूर शहराची. पालुकी निघाली खांद्यावरी माझ्या शिर्डीवाल्या साईनाथांची, नाचतन रसार साई भक्त वेडा होऊनी बदलापूर शहराची. पालुकी निघाली खांद्यावरी माझ्या शिर्डीवाल्या साईनाथांची, नाचतन रसार साई भक्त वेडा होऊनी बदलापूर शहराची. साई बाबानं चमत्कार दाविला, दिवा पाण्यानं र पेटविला, चला जाऊया र शिर्डीला, पाऊसाईंची साई लीला, पाऊसाईंची साई लीला, पाऊसाईंची साई लीला, पाऊसाईंची साई लीला, पाऊसाईंची साई लीला. पालुकी निघाली खांद्यावरी माझ्या शिर्डीवाल्या साईनाथांची, नाचतन रसार साई भक्त वेडा होऊनी बदलापूर शहराची. पालुकी निघाली खांद्यावरी माझ्या शिर्डीवाल्या साईनाथांची, नाचतन रसार साई भक्त वेडा होऊनी बदलापूर शहराची. साई लिंबाखाली तू प्रगटला, दर्शन द्वारका माईला घडविला, तुझ्या पावन पद स्पर्शान पाला लिंबाचा रगोड झाला, पाला लिंबाचा रगोड झाला, पाला लिंबाचा रगोड झाला, पाला लिंबाचा रगोड झाला, पाला लिंबाचा रगोड झाला. पालुकी निघाली खांद्यावरी माझ्या शिर्डीवाल्या साईनाथांची, नाचतन रसार साई भक्त वेडा होऊनी बदलापूर शहराची. पालुकी निघाली खांद्यावरी माझ्या शिर्डीवाल्या साईनाथांची, नाचतन रसार साई भक्त वेडा होऊनी बदलापूर शहराची. कोई कहे तुझे साई अल्लाह, कोई कहे तुझे साई मौला, कोई कहे तुझे साई अल्लाह, कोई कहे तुझे साई मौला. तेरा महिमा है साई न्यारा, 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 तेरा महिमा है साई न्यारा. साई सबका तू रखवाला.
पालुकी निघाली खांद्यावरी माझ्या शिर्डीवाल्या साईनाथांची नाचतन रसार साई भक्त वेळा होऊन बदलापूर शहराची पालुकी निघाली खांद्यावरी माझ्या शिर्डीवाल्या साईनाथांची नाचतन रसार साई भक्त वेळा होऊन बदलापूर शहराची जय साई ओम साई 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 साईंची पालखी घेऊन खांद्यावर मुखी घेऊन नाव श्रद्धा सबुरी साई बाबांची पालखी घेऊन खांद्यावर मुखी घेऊन नाव श्रद्धा सबुरी साई तुझे मी दर्शन घ्यायला पायी चालत शिर्डीला येईन बाबा तुझे मी दर्शन घ्यायला पायी चालत शिर्डीला येईन तुझे मी दर्शन घ्यायला पायी चालत शिर्डीला येईन बाबा तुझे मी दर्शन घ्यायला पायी चालत शिर्डीला येईन पालखी घेऊन चढीन कसारा घाट कसाऱ्या घाटाची वळणाची वाट घाटन देवीची बघू निशान हात जोडून मी केला प्रणाम ते निशान घेऊन हाती तुझ्या संग चाले माझे साथी ते निशान घेऊन हाती तुझ्या संग चाले माझे साथी तुझे मी दर्शन घ्यायला पायी चालत शिर्डीला येईन बाबा तुझे मी दर्शन घ्यायला पायी चालत शिर्डीला येईन पालखीला चालून येतात फोड तुझे फोड मला वाटती गोड उन्हा तानाची लागे भुकत हान तुझे नाव घेत हार पे भान झाली पावन दुनिया सारी तुझी शिर्डी नगरी लय भारी झाली पावन दुनिया सारी तुझी शिर्डी नगरी लय भारी तुझे मी दर्शन घ्यायला पायी चालत शिर्डीला येईन बाबा तुझे मी दर्शन घ्यायला पायी चालत शिर्डीला येईन
साई श्रद्धा तुझ्यावर ठेवीन, साई लीला तुझी मीर सांगीन, साई श्रद्धा तुझ्यावर ठेवीन, साई तुझे मी दर्शन घ्यायला पायी चालत शिर्डीला येईन, बाबा तुझे मी दर्शन घ्यायला पायी चालत शिर्डीला येईन, तुझे मी दर्शन घ्यायला पायी चालत शिर्डीला येईन, बाबा तुझे मी दर्शन घ्यायला पायी चालत शिर्डीला येईन, साई तुझे मी दर्शन घ्यायला पायी चालत शिर्डीला येईन, बाबा तुझे मी दर्शन घ्यायला पायी चालत शिर्डीला येईन. पालखी निघाली हो, पालखी निघाली हो या कासू विभागाची, पालखी निघाली हो, पालखी निघाली हो या कासू विभागाची, श्री साई चरण सेवा मंडळाची पालखी निघाली हो मानाची, श्री साई चरण सेवा मंडळाची पालखी निघाली हो मानाची, निघाली हो मानाची, पालखी निघाली हो मानाची, श्री साई चरण सेवा मंडळाची पालखी निघाली हो मानाची. पालखी निघाली हो शिर्डीला, माझ्या साईच्या हो भेटीला, ओढ एकच माझ्या जीवाला, डोले भरून पाहिन साईला. पालखी निघाली हो शिर्डीला, माझी साईच्या हो भेटीला, ओढ एकच माझ्या जीवाला, डोळे भरून पाहिन साईला. पावतो नवसाला, पावतो नवसाला, हाक येता हो भक्तांची, पावतो नवसाला, पावतो नवसाला, हाक येता हो भक्तांची. श्री साई चरण सेवा मंडळाची पालखी निघाली हो मानाची, श्री साई चरण सेवा मंडळाची पालखी निघाली हो मानाची, निघाली हो मानाची, पालखी निघाली हो मानाची, श्री साई चरण सेवा मंडळाची पालखी निघाली हो मानाची. साई भक्तीचा चढला रंग, टाळ मृदुंग वाजे संग, साई दिसे हो पांडुरंग. हो भक्त झाले हो भजनी दंग, साई भक्तीचा चढला रंग, टाळ मृदुंग वाजे संग, साई दिसे हो पांडुरंग. आस पूर्वी तो भोळा साई हो भक्तांची, आस पूर्वी तो भोला साई हो भक्तांची. श्री साई चरण सेवा मंडळाची पालखी निघाली हो मानाची, श्री साई चरण सेवा मंडळाची पालखी निघाली हो मानाची, निघाली हो मानाची, पालखी निघाली हो मानाची, श्री साई चरण सेवा मंडळाची पालखी निघाली हो मानाची. भक्त 44 पहिलं वर्ष, पायी निघाले जायला हर्ष, करीन भक्तांना पावन साई, परिसाचा होतो पदस्पर्श. हो भक्त 44 पहिलं वर्ष, पायी निघाले जायला हर्ष, करी भक्तांना पावन साई, परिसाचा
माझ्या साईने भरली झोली हो सुखाची. माझ्या साईने भरली झोली हो सुखाची. श्री साई चरण सेवा मंडळाची पालखी निघाली हो मानाची. श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. घेऊन पंचारती करो बाबांचे आरती करो साईंचे आरती करो बाबांचे आरती. उठाव बांधव वाळू हार माधव साईर माधव वाळू हार माधव. करोनी आस्तिर मन पाहु गंभीर हे ध्यान साईंचे हे ध्यान पाहु गंभीर हे ध्यान. कृष्णनाथा दत्त साई जडो चित्त तुझे पायी चित्त बाबा पायी जडो चित्त तुझे पायी. आरती साई बाबा सौख्यदातार देवा चरण रजात यावा दासा विसावा भक्ता विसावा. आरती साई बाबा जाळून आनंद स्वरूपे राहे दंग. मोक्ष जाणा दावे निज डोळा श्रीरंग डोळा श्रीरंग. आरती साई बाबा जया मने दैसा भाव तया तैसा अनुभव. दाविसे दया गणा ऐसे तुझे हे माव तुझे हे माव. आरती साई बाबा तुमचे नाम ध्याता हरे संस्कृती व्यथा. अगाध तव करणी मार्ग दाविसी अनाथा दाविसी अनाथा. आरती साई बाबा कलियुगी अवतार सगुण परब्रह्म साचार. अवतीर्ण झाला ते स्वामी दत्त दिगंबर दत्त दिगंबर. आरती साई बाबा 8 दिवसा गुरुवारी भक्त करी दिवारी. प्रभुपद पाहावया भव भय निवारी भय निवारी. आरती साई बाबा. साईं तेरे रहम करम का साईं तेरे रहम करम का शिरडी का दर न्यारा खोला है शिरडी वाले ने ये खुशियों का डेरा डेरा डेरा. हाँ, साईं का भंडारा मेरे साईं का भंडारा साईं का भंडारा मेरे साईं का भंडारा. साईं का भंडारा मेरे साईं का भंडारा साईं का भंडारा मेरे साईं का भंडारा. आते हैं सवाली खुशियों से भर देता तू सबकी झोली. भर दे तू सबकी झोली साईं तू सबकी झोली. जिसमें तेरी अद्भुत
शक्ति, जिसमें तेरी अद्भुत शक्ति है करुणा की धारा। खोला है शिरडी वाले ने ये खुशियों का डेरा डेरा डेरा। हाँ, साईं का भंडारा, मेरे साईं का भंडारा, साईं का भंडारा, मेरे साईं का भंडारा, साईं का भंडारा, मेरे साईं का भंडारा, साईं का भंडारा, मेरे साईं का भंडारा। आस लगी है दर्शन की दाता तू कहलाए, कोई तेरे शिरडी से भूखा न जाए, कोई भूखा न जाए, साईं भूखा न जाए। श्रद्धा सबूरी मंत्र दिया है, श्रद्धा सबूरी मंत्र दिया है जीवन का उजियारा। खोला है शिरडी वाले ने ये खुशियों का डेरा डेरा डेरा। हाँ, साईं का भंडारा, मेरे साईं का भंडारा, साईं का भंडारा, मेरे साईं का भंडारा, साईं का भंडारा, मेरे साईं का भंडारा, साईं का भंडारा, मेरे साईं का भंडारा। पावन है जप लो साईं माला, हरता है सब दुखड़े साईं शिरडी वाला, मेरा साईं शिरडी वाला, मेरा साईं शिरडी वाला। गूंज उठी है द्वार कमाई, गूंज उठी है द्वार कमाई, साईं नाम का नारा। खोला है शिरडी वाले ने ये खुशियों का डेरा डेरा डेरा। बोलो साईं का भंडारा, मेरे साईं का भंडारा, साईं का भंडारा, मेरे साईं का भंडारा, साईं का भंडारा, मेरे साईं का भंडारा, साईं का भंडारा, मेरे साईं का भंडारा। सबकी बिगड़ी बनाने वाला, मौला साईं शिरडी वाला, मौला साईं शिरडी वाला। खाली झोली भरने वाला, साईं बाबा शिरडी वाला, साईं बाबा शिरडी वाला। जल से दीप जलाने वाला, मौला साईं शिरडी वाला, मौला साईं शिरडी वाला। दुख दर्दों को हरने वाला, साईं बाबा शिरडी वाला, साईं बाबा शिरडी वाला। पल में करिश्मा करने वाला, मौला साईं शिरडी वाला, मौला साईं शिरडी वाला। भक्ति का फल देने वाला, साईं बाबा शिरडी वाला, साईं बाबा शिरडी वाला। एक है मालिक कहने वाला, साईं बाबा शिरडी वाला, साईं बाबा शिरडी वाला। जिसकी शक्ति रक्षा करती, जिसकी शक्ति रक्षा करती, मिटता है अंधियारा। खोला है शिरडी वाले ने ये खुशियों का डेरा डेरा डेरा। हाँ, साईं का भंडारा, मेरे साईं का भंडारा। इरादे रोज बनते हैं, रोज बिगड़ते हैं। इरादे रोज बनते हैं, रोज बिगड़ते हैं, लेकिन शिर्डी वही आते जिन्हें साईबाबा दिल से पुकारते हैं. आपण पाहिलं तर शिर्डीचे साईबाबा हे देशातीलच नव्हे तर संपूर्ण जगातील भक्तांच्या श्रद्धास्थानी आहेत. दरवर्षी हजारो पालख्या शिर्डी नगरीत दाखल होतात. यातून लाखो साई भक्त शिर्डीची वारी करतात.
यापैकीच एक म्हणजे बदलापूर शहरातून निघालेली ही पदयात्रा पालखी. ही पदयात्रा पालखी बदलापूर शहरातून 6 दिवसापूर्वी निघाली होती. या पदयात्रा पालखीनं आत्तापर्यंत 237 किलोमीटरचा पायी प्रवास केला आहे. इथून बाबांचा दरबार अवघ्या 7 किलोमीटरच्या अंतरावर उरला आहे आणि या ठिकाणी साईभक्तांचं जेवण झालेलं आहे. इथून ही पालखी काही वेळात शिर्डीकडे प्रस्थान करेल आणि इथून बाबांचा दरबार जो आहे तो अवघ्या 7 किलोमीटरच्या अंतरावर उरला आहे. गेले 7 दिवस साईभक्तांनी जो प्रवास केला आहे त्या तो प्रवास कुठेतरी आता सार्थकी लागणार आहे. या पालखीची सजावट सुरू आहे आणि इथूनच आता ही पालखी पुढे प्रस्थान करेल. इथून बाबांचा दरबार जो आहे तो अवघ्या 7 किलोमीटरच्या अंतरावर उरला आहे. या पालखीची सजावट सुरू असल्याचं आपण बघतोय. त्यानंतर या साई पालखीत जे शेकडो साईभक्त सहभागी झाले होते त्या साईभक्तांनी या ठिकाणी जेवण केलेलं आहे. हे दुपारचं शेवटचं जेवण असणार आहे आणि इथून आजचा हा शेवटच्या दिवसाचा प्रवास सुरू होईल. इथून बाबांचा दरबार जो आहे तो दरबार अवघ्या 7 किलोमीटरच्या अंतरावर उरला आहे. गेले 7 दिवस सकाळ संध्याकाळ या साईभक्तांना गरमागरम जेवण देण्याचं जे काम करत होते त्या साईभक्तांशी आपण बोलणार आहोत. त्याचबरोबर हा 7 दिवसाचा प्रवास नेमका कसा झाला आहे यावर आपण काही साईभक्तांशी चर्चा करणार आहोत. त्याचबरोबर ही पालखी शिर्डीत दाखल झाल्यानंतर भक्तांचा जो उत्साह असेल त्या ठिकाणी जी दिवाळी साजरी होईल ही दिवाळी या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. दादा नमस्कार. दादा 7 दिवसाचा हा प्रवास आहे. 7 दिवसामध्ये जे साईभक्त या पदयात्रेत सहभागी झाले होते त्यांना सकाळ संध्याकाळ गरमागरम जेवण बनवण्याचं काम तुम्ही करत होते. मला सांगा एकूण नियोजन कसं आहे सगळे यामध्ये? नियोजन बोलाल तर मी पहिले मंडळाचा आभार मानतो का त्यांनी आम्हाला संधी दिली आणि जे सेवेचा जे आम्हाला हे भेटला मान भेटला तो खूप चांगलं भेटलं. साईराम, एकूण किती लोकांच्या मदतीनं तुम्ही हे नियोजन करायचे? म्हणजे साधारणतः सकाळी 12 वाजता जर दुपारी जेवण साईभक्तांना लागायचं तर त्याची तयारी तुम्ही किती वाजल्यापासून सुरू करायचे? कसं सगळं नियोजन होतं? मी सकाळी जर उठलो पहिले उठल्या पहिले थोडं जर ज्याच्या हातपाय जर चमकत असेल त्याला गरम पाणी चाय द्यायचो. नंतर थोड्या वेळात नाश्ता करायचो. नाश्ता नंतर 9 नंतर झालं की नंतर दुपारी आम्ही त्यांना 1ला जेवण द्यायचो, 12:30 1ला. दादा या 7 दिवसामध्ये साधारणतः सकाळ असेल, संध्याकाळ असेल, रात्र असेल, कोणकोणते मेनू आपण या सगळ्या साईभक्तांना खाऊ दिले? मेनू का सर्व पहिल्या दिवसापासून तर लास्ट दिवसापर्यंत सर्व वेगवेगळे केलेले आहेत. दादा मला सांगा, यावर्षी आपल्या या पालखीचं तुमचं पहिलंच वर्ष होतं. पहिल्याच वर्षी या संपूर्ण गावकऱ्यांच्या माध्यमातून कसा प्रतिसाद मिळाला या पालखी सोहळ्याला? वालवली गावातली सर्वजण उत्सुक होते आणि त्यांना आनंद वाटला एकदम या पालखीच्या बद्दल. तरी पण त्यांनी सर्व एक व्यवस्थित कार्य करून दाखवले. बस आपण बघतोय की साई आणि वालवली या 2 गावातील साई भक्तांनी यावर्षी पहिल्यांदाच या पालखी सोहळ्याला सुरुवात केलेली आहे. आज या पालखी सोहळ्याचा शेवटचा दिवस आहे. आतापर्यंत 237 किलोमीटरचं अंतर या साई भक्तांनी पायी कापलेलं आहे. काही साई भक्त आपल्यासोबत आहेत. दादा नमस्कार. मला सांगा कसा झालाय हा संपूर्ण 7 दिवसाचा प्रवास? प्रवास बोलायचं झालं तर आमच्या गावची पहिली पालखी. आधी बाकी मंडळ असायचे कात्रपमध्ये, त्या मंडळामध्ये आम्ही जायचो. नंतर एक ग्रामस्थ दोन्ही साईगाव वालवली गाव ग्रामस्थांनी विचार करून सर्वांच्या एकजुटीने मीटिंग घेऊन आम्ही पालखी काढण्याचं नियोजन बनवलं आणि सर्व साई भक्तांचा प्रोत्साहन खूप चांगला होता. आणि आचार्यांचं बोलायचं झालं तर 7 दिवस त्यांनी पदयात्रेंच्या आवडीनिवडीनुसार जेवण बनवलेलं आहे. आणि बस मला सांगा, आता इथून बाबांचा दरबार जो आहे तो बाबांचा दरबार अवघ्या 7 किलोमीटरच्या अंतरावर आहे. बदलापूर शहरापासून तुम्ही 237 किलोमीटर पायी आलेले आहात. काहीच वेळात तुम्ही बाबांच्या दरबारात पोचाल. बाबांच्या दरबारात पोचल्यानंतर बाबांकडे नेमकं काय मागणं मागाल? बाबांकडे तर काय मागायचं, बाबांनी सगळं ऑलरेडी दिलेलंच आहे. मागायचं झालं तर हेच मागीन की पालखीचं पहिला वर्ष आहे, हीच पालखी पुढे खूप मोठी हो, बाबांचरणी हीच प्रार्थना आहे. आणि सर्व मित्रपरिवार सुखी राहो. आमचे आचारी खूप साथ दिली त्यांनी आम्हाला. आणि पदयात्री पण आहेत पालखीतले, एकही नियम न तोडता शिस्तीने सगळे आलेले आहेत आतापर्यंत. आणि बाबांच्या दरबारात जाताना थोडं दुःख या गोष्टीचं वाटेल की 7 दिवस आम्ही एकत्र होतो आणि अचानक नक्कीच 7 दिवस आपल्यासोबत जे साई भक्त चालतात त्यांना काही वेळानं निरोप द्यावा लागणार आहे. आपल्या वडिलांसारखे होते, आपल्या भावासारखे होते, त्यांना निरोप द्यावा लागणार आहे. त्यावेळेला नेमक्या मनात काय भावना असतील? भावना काय असणार आहेत, डोळे पाण्यात भरतील मंदिरात गेल्यावर, सगळे वेगवेगळे होणार.
मला सांग, काहीच वेळात तुम्ही 245 किलोमीटरचं अंतर पायी कापून बाबांच्या दरबारात पोहोचणार. बाबांचं साजिरं गोजिरं रूप डोळ्यासमोर असल्यानंतर काय वाटेल मनाला? तो आनंद खूप वेगळाच असतो, कारण वर्षभर आम्ही या वारीची वाट बघत असतो आणि 7 दिवस आम्ही चालतो उन्हातून, थंडीचं आम्हाला हे करावं लागतं, सगळ्या गोष्टी कराव्या लागतात आणि बाबांच्या दरबारामध्ये पोचतो तेव्हा स्वर्गात आल्यासारखं वाटतं, खूप चांगलं वाटतं तेव्हा. धन्यवाद. आपण बघतोय की बदलापूर शहरातून 7 दिवसापूर्वी निघालेली ही पदयात्रा पालखी आता 237 किलोमीटरच्या अंतरावर आहे. इथून बाबांचा दरबार जो आहे तो दरबार अवघ्या 7 किलोमीटरच्या अंतरावर उरला आहे. थोड्याच वेळात हे साई भक्त बाबांच्या दरबारात पोहोचतील. शिर्डी नगरीत ही पालखी दाखल झाल्यानंतर भक्तांच्या भक्तीला उधाण आलेलं असेल आणि हेच उधाण या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. आपण पाहत राहा आमचा विशेष कार्यक्रम पालखी खांद्यावरी चालली.
तन्नानला तलोजा दैसर विभागातून ओम साई नाव तन्नानला साईबाबांची पालखी घेऊन निघाले भक्त शिर्डीला 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 बसली मूर्ती माझ्या साईची छान चालत चालत येईन आम्हा देवरदान पायाला येती फोड नाही घालत वान साईच्या आशीर्वादाने भक्त हे बलवान योगेश पाटील बंधवानी पालखी घेतली तुझी खांद्याला योगेश पाटील बंधवानी पालखी घेतली तुझी खांद्याला साईबाबांची पालखी घेऊन निघाले भक्त शिर्डीला 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 पायी भक्त आनंदान साई तुझ्या दर्शनाची लागली तहान आशीर्वाद तुझा माय बाप समान तूच आमचा आत्मा आणि आहेस प्राण पालखी खांद्यावरी चालली या विशेष कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत. आपण बघतोय 7 दिवसापूर्वी बदलापूर शहरातून निघालेली पालखी आता जवळपास 243 किलोमीटर अंतरावर येऊन पोहोचली आहे आणि इथून बाबांची शिर्डी आणि बाबांचा दरबार अवघ्या 2 किलोमीटरच्या अंतरावर उरला आहे. त्याच्यामुळे प्रत्येक साईभक्ताला वेध लागलेत ते आता बाबांच्या दरबारात जाण्याचे. काही साईभक्त आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्याकडनं या 7 दिवसाच्या प्रवासाविषयी बोलणार आहोत. दादा नमस्कार. 7 दिवस तुम्ही चालताय, 243 किलोमीटर झाले आणि इथून बाबांचा दरबार अवघ्या 2 किलोमीटरच्या अंतरावर आहे. मला सांगा एकूणच 7 दिवसाचा हा प्रवास कसा झालाय? ओम साईराम. सर्वात प्रथम सर्व साई भक्तांच्या वतीनं मी हे मनोगत व्यक्त करतोय आणि हे मनोगत व्यक्त करत असताना जो आनंद आहे ना तो आनंद अतिशय अवर्णनीय असा आहे. दिनांक 26 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर आणि हा जो सोहळा आहे ना तो जे गावातून निघतो तो जो सोहळा आहे ना अगदी माता भगिनी माझ्या असतील आणि सर्व ग्रामस्थ हे जे एकजुटीने एकत्र आले आणि त्यांनी जो घेतलेला निर्णय आहे ना तो आम्हाला इतका भारावून गेला त्या ठिकाणी आम्ही जात असताना. आणि हे सगळं जे आहे ना याचं जे काय आपण म्हणतो ना की या साई वालिवली ग्रुपच्या जे काही लोक आहेत हे जे साई भक्त आहेत त्यांच्या नसनाचाच साई भक्ती भरलेली आहे आणि त्यांच्या मनामध्ये जे आपलं लाडकं नेतृत्व आहे आदरणीय आमचे बंटीदादा म्हस्कर आणि या सगळ्यांचे आधारस्तंभ नाना साहेब म्हस्कर आणि त्याचबरोबर तसं जर बघितलं तर आमची जी ह्याच्यापासून वालिवलीपासून ते शिर्डीपर्यंत आमचे पुंडलिकदादा म्हस्कर असतील, आमचे गुरुनाथदादा म्हस्कर असतील आणि त्यांची सगळी टीम पाण्याची व्यवस्थापासून तर अगदी सगळं जेवणाची उत्तम व्यवस्था आमची केलेली आहे. त्याचबरोबर हे सगळे साई भक्त आहेत की अतिशय ज्याला आपण म्हणतो ना भक्ती काय चीज आहे ती यांच्याकडे मला शिकायला खरं मिळाली. आणि खरं जर बघितलं हे जे यंगस्टर आहेत ना त्यांच्यामध्ये खरं शुद्ध अंतकरण आहे असं मला जाणवतं व्यक्तिशः. आणि म्हणून अगदी मनोजदादा असतील, आमचे महेंद्रदादा असतील, नावं भरपूर घेण्यासारखे आहेत परंतु मला ठराविक लोकांची ओळख आहे आणि यांच्या सगळ्यांच्या सहवासामध्ये आपले वजे आहेत आणि हे सगळ्यांच्या 2 वर्ष मी यांच्या सहवासात होतो. आणि आधीचे जे आपले ग्रामस्थ आहेत ज्यांनी ही जवळजवळ 15-16 वर्ष
पायवारी केलेली आहे साईबाबांची. आणि त्यांच्या सहवासात ज्यावेळेस मी 2 वेळा आलो त्यावेळेस त्या गावाच्या आणि साई वालिवली ग्रामस्थांच्या नसानसात खरंच ते भिनलेलं इतकं आहे ना साई भक्ती, की भक्ती काय आहे यांच्याकडनं शिकावी. आणि म्हणून मला असं म्हणावंसं वाटतं की हे सब साई के दिवाने आहे. आणि या साई के दिवाने असल्यामुळे मला असं वाटतं की हे सगळे भक्तीचा जो आनंद लुटायचा तो खऱ्या यांच्या सहवासात लुटावा. आणि म्हणून मला पुन्हा एकदा म्हणावंसं वाटतं की आमच्यासारखे आम्ही इथं कर्जतच आहे, परंतु इथे आल्यानंतर मला असं बाहेरचं वाटलं नाही. सगळ्यांना सामावून घेणार, सगळ्यांना एकत्र करणार. आणि म्हणून असं ज्यावेळेस कुशल नेतृत्व आपल्याला लाभलेलं आहे, हे खरंच बाबांची सगळ्यांच्या वरती कृपादृष्टी राहो. आणि एकंदरीत आम्हाला खरंच अतिशय आनंद होते की आज आता आम्ही थोड्याच वेळामध्ये बाबांचं दर्शन घेणार आहोत आणि बाबांची कृपा सगळ्यांवरती लाभणार आहे, यातमध्ये यत्किंचितही शंका नाही. ओम साईराम. तुम्ही आत्ताच म्हणालेत की हे सारे साईंचे दिवाने आहेत. दिवाना तेरा या बाबा तेरी शिर्डी में. आता हे सगळे दिवाने काही वेळात बाबांच्या दरबारात जाणार आहात. मला सांगा, 245 किलोमीटरचं अंतर आता पूर्ण होणार आहे, तुम्ही बाबांच्या दरबारात जाणार आहात. बाबांचं साजिरं गोजिरं रूप ज्यावेळेला डोळ्यासमोर असेल त्यावेळेला नेमकं अंतःकरणामध्ये काय वाटतं? ते शब्दात व्यक्त करू शकत नाही, कारण आम्ही थोड्याच वेळापूर्वी ज्यांनी आम्हाला जे महाप्रसादाचं हे केलं होतं सकाळी, की त्यांच्या डोळ्यातून अगदी अश्रू आले. आणि म्हणून इथे प्रत्येक जणाच्या अंतःकरणामध्ये ज्यावेळेस बाबांचं दर्शन होतं आणि आपण सगळे नंतर विलग होतो, एक जो आज जातो आपापल्या कामानिमित्त घरी जातो, परंतु ती जी आठवण असते ना, आतुरता असते ना, माझी पालखी पुन्हा एकदा केव्हा येईल, माझी पालखी पुन्हा केव्हा येईल. आणि बाबा तुम्हाला मध्ये आधी बोलवत पण नाही, लक्षात घ्या. आणि म्हणून ती जी आतुरता असते ना, त्या आतुरतेमुळे माणूस अगदी कुठे असे ना, सगळ्यांचे अनुभव एकच आहेत. म्हणजे मी सगळ्यांचे अनुभव व्यक्त करतो एकत्रित, की माझाही तोच अनुभव आहे की वर्षभरात येणं होतच नाही, परंतु त्या पालखी ज्यावेळेस येते ती आतुरता लागून राहते की मला कधी जायला मिळेल, मला कधी जायला मिळेल, केव्हा आहे. ही जी आतुरता असते ना, ते शब्दात येते, अगदी अवर्णनीय अशी, ती बोलूच शकत नाही त्या शब्दामध्ये ते व्यक्त. नक्कीच तुम्ही म्हणताय की आधीमध्ये येता येत नाही, कारण असं असतं, इरादे रोज बनते है रोज बिघडते है, शिर्डी वही आते जिने साई बाबा बुलाते. दादा, तुमचा कसा झाला आहे संपूर्ण 7 दिवसाचा प्रवास? आमचा आनंदाचा 7 दिवसाचा प्रवास गेलेला आहे. सगळी माझे मित्रमंडळी, सगळे गावं ग्रामस्थ वगैरे, आणि मेन म्हणजे सेवेकरी यांनी एवढं म्हणजे सगळ्यांसाठी केलं ना, म्हणजे जे पाहिजे ते, म्हणजे चालणारे साई भक्त जे बोलायचे की आम्हाला आज हे जेवण पाहिजे, आम्हाला आज असं पाहिजे, तसं बनवून देत होते ते. आणि सगळे खूप आनंदात. आम्ही फक्त आता वाट बघतोय दर्शन कधी होतंय त्याची. बरं, दर्शन कधी होतंय त्याची आपण वाट बघतोय, पण दर्शन झाल्यानंतर लगेचच काही वेळात जे साई भक्त आपल्यासोबत आहेत त्यांना निरोप द्यावा लागणार आहे, त्यावेळेला नेमकं कसं वाटेल? परत एकदा 1 वर्ष वाट बघावी लागेल. पुढच्या वर्षाची परत एकत्र येऊ, परत बाबांसाठी 7 दिवस देऊ आणि दर्शन घेऊ. साईराम, तुम्ही 7 दिवसाचा प्रवास केला आहे, 243 किलोमीटरचं अंतर आता तुम्ही पायी चाललेला आहात. मला सांगा, बाबांच्या दरबारात पोहोचल्यानंतर बाबांकडे नेमकं काय मागणं मागाल? बाबांकडे आम्ही एकच मागणं मागू की बाबा जे आमच्याबरोबर जे चालतात सर्व जे साई भक्त, त्यांना सर्वांना व्यवस्थित जाऊ दे. जसे आमच्याबरोबर सुखरूप आलेत तसेच त्यांना घरापर्यंत सुखरूप पोचवू दे, आणि त्यांच्या कोणाच्या अपेक्षा काय असतील त्या पूर्ण होऊ दे. धन्यवाद. तेजस, आपण जर बघितलं तर हे यंदाचं, जरी तुमचं पदयात्रेचं अनेक वर्ष असलं तर या पालखी सोहळ्याचं तुमचं पहिलंच वर्ष आहे. या वर्षीचा जो सोहळा आहे तो निर्विघ्नपणे पार पडला आहे. पुढच्या वर्षीचं काही नियोजन आत्ताच केलं का? पुढच्या वर्षीचं नियोजन तर आम्ही पहिल्या दिवसापासूनच केलेलं आहे, आणि पुढच्या वर्षीचं नियोजन याच्यापेक्षा चांगलं असेल. म्हणजे माझ्या साई भक्तांना कुठलीच अडचण राहणार नाही. आम्ही तर आता जेवणाची सोय असो, पाण्याची असू दे किंवा मेडिकल सोय असू दे, ही पूर्ण केलेलं आहे. अजून याच्या व्यतिरिक्त नवीन काय करता येईल ते सुद्धा आम्ही करणार. धन्यवाद. दादा, बघितलं तर गेले 7 दिवस तुम्ही या साई भक्तांची सेवा करत होते, तुम्ही व्यवस्थापकीय मंडळामध्ये होते. मला सांगा, थोड्याच वेळात तुम्ही ज्यांची सेवा केली आहे, ज्यांना 7 दिवस तुम्ही घेऊन सोबत चाललात, थोड्याच वेळात सगळ्यांना निरोप द्यावा लागणार आहे, काय वाटेल त्यावेळेला? त्यावेळेला असं वाटेल का खरोखर माझे सर्व सेवेकरी आणि माझे साई भक्त माझ्याबरोबर होते. खरोखर मला त्यांनी असं उत्कृष्ट मला साथ दिली ना, का मला असं वाटत होतं का माझ्यामध्ये आणि माझ्या सेवेकरांमध्ये होईल का नाही होईल, पण माझी हिंमत हरली नाही. मी सर्वांना घेऊन मी विचार केला का आपण करूया. यावर्षी 2024ची एक आपली इच्छा आहे, आणि आपल्या हातामध्ये एवढी मोठी हे येते, बघू आपण प्रयत्न करू. ते प्रयत्न आज माझ्या हातातून सफल होते. आज माझे सर्व साई भक्तांना मी एकच विनंती केली का मला शिर्डीमध्ये तुम्ही मला पोचवलं, हीच माझी विनंती. म्हणजे पहिलाच वर्ष होता, पहिलाच प्रयत्न होता, आणि पहिल्याच वर्षी ही पालखी सोहळा आत्तापर्यंत तरी निर्विघ्नपणे पार पडला आहे. संपूर्ण जे ग्रामस्थ आहेत, संपूर्ण जे साई भक्त आहेत, त्यांचं आभार कसे व्यक्त कराल? सर्व साई भक्तांचं, म्हणजे माझ्या साई वालिवली गावातील ग्रामस्थ असतील, आचार्य असतील, सेवेकरी असतील,
आणि सर्व साई भक्त आणि आमच्यासोबत आलेले सर्व एरंजाड, जांभूळ, कर्जत इथले सर्व साई भक्त असेल, सर्व साई भक्तांना मी एवढंच सांगेन की यावर्षी आपली पालखी खरोखर खूप सुखरूप बाबांच्या चरणी चाललेले आहेत आणि दरवर्षीप्रमाणे ही पालखी सुखरूप जाईल. धन्यवाद. आपण बघतोय की 7 दिवसापूर्वी बदलापूर शहरातून निघालेली ही पालखी आता 243 किलोमीटर अंतरावर येऊन पोहोचलेली आहे. इथून बाबांचा दरबार जो आहे तो अवघ्या 2 किलोमीटरच्या अंतरावर आहे. थोड्याच वेळात हे सर्व साई भक्त मोठ्या उत्साहात आणि मोठ्या जल्लोषात शिर्डी नगरीत प्रवेश करतील आणि भक्तांचा महामेळावा त्या ठिकाणी पाहायला मिळेल आणि हाच महामेळावा या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. आपण यापुढेही पाहत राहा आमचा विशेष कार्यक्रम पालखी खांद्यावरी चालली. जमलाय गो गाव सारा साईचे पालखीला, वाजतय कसा बँड यो कुंभारखान पाड्याचा. मंदिरातून पालखी निघाली घेऊन खांद्यावरी, पोरपोरी नाचतील त्यांच्या तालावरी. पालखी निघाली बाबांची, पालखी निघाली साईंची. जमलाय यो गाव सारा साईंचे पालखीला, वाजतय कसा बँड यो कुंभारखान पाड्याचा. पालखीला खांदा देवाचा, पायी पालखी नेण्याचा सदाशिव माते दादाचा. पालखी निघाली बाबांची, पालखी निघाली साईंची. जमलाय गो गाव सारा साईचे पालखीला, वाजतय कसा बँड यो कुंभारखान पाड्याचा. पालखीचे दिवशी दिवेला भीती गावाचे घरोघरी, मनी वाटे परत आली दसरा आणि दिवाळी. पालखी निघाली बाबांची, पालखी निघाली साईंची. जमलाय गो गाव सारा साईंचे पालखीला, वाजतय कसा बँड यो कुंभारखान पाड्याचा.
बाबांची साईनाथांची शिर्डीवाले की पालखी निघाली बदलापूर ते शिर्डी साईबाबांची पालखी निघाली बदलापूर ते शिर्डी साईबाबांची पालखी निघाली बदलापूर ते शिर्डी साईबाबांची पालखी निघाली बदलापूर ते शिर्डी महाराज की भोळ्या शंकराला मी साई रूपात पाहिन भोळ्या शंकराला मी साई रूपात पाहिन पुष्पांची माला साई चरणी वाहिन हव पुष्पांची माला साई चरणी वाहिन खंडोबाच्या त्या देवळा बाहेर घडली नवलाई 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 खंडोबाच्या पुजाऱ्यानं धन्य म्हाळ सापतीनं खंडोबाच्या पुजाऱ्यानं धन्य म्हाळ सापतीनं फकीराला त्या पाहून देवावतारी ओळखून सावलीत ते बसले असता वटवृक्षाठाई सावलीत ते बसले असता वटवृक्षाठाई म्हाळ सापती पुजारी बदले आओ आओ साई 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 खंडेरायाने जाणिले त्याला शिर्डीस आणिले खंडेरायाने जाणिले त्याला शिर्डीस आणिले देव देवाला भेटले भक्त लोकांनी मानिले हा दर्शन घडले देवळामध्ये येता हो पायी दर्शन घडले देवळामध्ये येता हो पायी बनके इंसान एक फरिश्ता लुटाने रहमत शिरडी में आया बनके इंसान एक फरिश्ता लुटाने रहमत शिरडी में आया हाँ शिरडी में आया शिरडी में आया
अपना जीवन बिताया। सेवा में दीन दुखी की साईं ने अपना जीवन बिताया। बाबा ती